चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 256 चौरस मीटर आणि आपल्याला विचारले की दोन पदरी कुंपण घालायचे त्या चौरसाकृती मैदानाला तर किती मीटर तार लागेल। समजा हे चौरसाकृती मैदान आहे आणि याचं क्षेत्रफळ दिलेले आपल्याला 256 चौरस मीटर। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्यावरून बाजू काढता येईल कारण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। 256 क्षेत्रफळ दिले त्याच्यावरून बाजू म्हणजे 256 चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 16 म्हणजे हे 16 हे 16 हे 16 आणि हे 16। या ठिकाणी आपल्याला एक पदरी कुंपण घालायचं असेल तर आपल्याला तार लागेल 16 गुणिले 4 बरोबर 64 मीटर तार लागेल एक पदरीसाठी। आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी विचारले की दोन पदरी आपल्याला कुंपण घालायचे तर 64 गुणिले 2 बरोबर 128 मीटर आपल्याला तार लागेल। परंतु आपल्याला माहिती आहे की त्यांनी विचारले दोन अचूक पर्याय तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणून 128 मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं तर 128 च्या पुढे 2 शून्य येतील कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणून आपले उत्तर येतील 128 मीटर पर्याय 1। आणि अजून एक उत्तर काढायचं म्हणलं तर 112,800 सेंटीमीटर।